मनसेसोबत युती करायची की नाही असा प्रश्न विचारलाय खुद्द उद्धव ठाकरेंनी। आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतल्या माजी नगरसेवकांची बैठक पार पडली। यावेळी मनसेशी युती करण्यासंदर्भात चर्चा झाली। मनसेशी युती केली तर फायदाच होईल असा सूर यावेळेला माजी नगरसेवकांनी आळवला। दरम्यान ज्या कुणासोबत युती करायची असेल ती निष्ठावान कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच केली जाईल अशी भूमिका यानंतर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली। दरम्यान मनसेशी युती संदर्भात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा सकारात्मक भूमिका मांडल्यानं आता निर्णयाचा चेंडू पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या कोर्टात ढकलण्यात आलाय। तसंच युतीसाठी स्पष्ट भूमिका मांडण्याबाबत मनसेवर दबाव वाढवण्याची खेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून खेळली जाते का अशी देखील चर्चा सुरू आहे। मातोश्रीमधल्या बैठकीत नेमकं काय संभाषण घडलं एक नजर टाकूया। उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना विचारलं की मनसेसोबत युती करायची का, तर त्यावर माजी नगरसेवकांचं म्हणणं होतं की मनसेसह युती केल्यास फायदाच होईल। तर तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं। मातोश्री बंगल्यावरच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या माजी नगरसेवकांनी मनसेशी युती करण्याबाबत काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहूया। विचारली की बा आपण युती जर केली कोणाबरोबर करायची काय करायची ते हे पक्षप्रमुखांचा निर्णय आहे, पण जी युती झाली तर त्याचा खरोखर बेनिफिट सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांना 100% होईल। मनसे संवाद असं नाही बोलता येणार, पण साहेबांचं असं म्हणणं होतं की बाबा आपण युती केल्यावर आपल्याला किती फरक पडेल, तर सर्वांचं म्हणणं होतं की युती केल्यावर आपल्याला फायदा होईल। मनसे शिवसेना असेल ते एकत्र येऊन कुठे आंदोलनं घेत आहेत, सगळ्यांची इच्छा आहे मराठी माणसाची की ते बाबा युती व्हावी, तर त्या पद्धतीने जर युती झाली तर 100% महाराष्ट्रामध्ये परिवर्तन दिसेल आणि ते मला वाटतं मराठी माणसाला तेच हवं आहे असं आम्ही आज उद्धवजींना पण सांगितलं।